कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय आले का सगळे? तिलोत्तम आणि सारंग कुठे आहेत? हो मॉम बर ये नाही तू खाऊन घे आधी। ऐक माझं, बस इथे खाऊन घे। खायचं नाही आई, आई माझी इच्छा नाहीये, कळतंय का तुला? मग माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी खा। हे बघ झालं गेलं सगळं विसरून जा। ते एक वाईट स्वप्न होतं, तो भूतकाळ होता आणि भूतकाळ हा विसरण्यासाठीच असतो। कारण तिथे जर का अडकून बसलास ना तर तू पुढे नाही जाणार। तुझ्या आयुष्यात एक काळ असा आला जेव्हा ती मुलगी आली तुझ्या आयुष्यात तिच्या मर्जीनं, आपल्याला कोणालाही ती नको असताना, आणि ती गेली ते सुद्धा तिच्याच मर्जीनं, पण जाता जाता एक चांगलं काम करून गेली। तिच्या सगळ्या वाईट कृत्यांची तिनं कबुली दिली, पण हो घरातलं वातावरण ना तसं गढूळ करून गेली ती। ठीक आहे, हरकत नाही। तिच्या आयुष्यात जे होतं, तिच्या कर्मात जे काय होतं ते घेऊन गेली इथून, आणि आपलं जे काय देणं लागत होतं तिला ते आपण देऊन टाकलं। त्या चोरी बिरीचं मला काही बोलायचंच नाही। रात्री अपरात्री ज्या पद्धतीने ती गेली ना पळून, त्याच्यावरून मी तुला सांगते ती काही खरी नव्हती, ती खोटारडीच मुलगी होती। कारण ती जर का खरी असती आणि तिला काय हवं असतं ना तर तिने मागून घेतलं असतं। राहिलीच ती उभी आपल्या समोर, अशा चोऱ्या माऱ्या नसता केल्या तिनं, मागितलं असतं तिने छाती ठोकपणे। कधी खरी मला तुझा विचार नाही पटत आहे माझे सॉरी। नाही तूच म्हणालीस ना की जेव्हा आपल्याला पुढच्या व्यक्तीचा विचार नाही पटत तर आपण बोलून दाखवावं, म्हणून मी बोललो। सावली या घरातून का निघून गेली आहे याचं कारण अजूनही कुणालाच कळलेलं नाही। मग आपण हे सगळं का असं बोलतोय? तुझं वागणं खटकतं आहे मला। सारंग, जे काय बोलशील ते जरा जपून बोल। हो बाबा, तुम्हाला माहिती आहे मी चुकीचं काहीच नाही बोलणार। ना ठीक आहे, हरकत नाही, बोलू दे त्याला, बोल रे। आई, सावली चोर आहे हे याआधी सुद्धा या घरात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला। सिद्ध झालं का? म्हणजे तुझं काय नेमकं काय म्हणणं आहे की तू कसलीच खात्री किंवा शहानिशा न करता त्या पोरीची बाजू कायम घेतच राहणार आहेस? मी असं बोललेलोच नाही आहे। मग खात्री न करून घेता मी कुणाचीच बाजू घेणार नाहीये, कुणाचीच नाही। म्हणून तर सावली बाबतीत मी न्यूट्रल आहे। झालं बोलून तुझं, का आणखीन काही बोलायचंय? तुझं काय म्हणणं आहे? ती पोरगी माझ्या घरातून गेली म्हणून मी खुश आहे, मी आनंदात आहे? तर हो आहे, मी आनंदात। कारण मला माझ्या लेकाचं सुख दिसतंय, त्याचं उज्ज्वल भविष्य दिसतंय, आणि एका आईसाठी यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं। तुला सुद्धा माहिती आहे ती पोरगी मला खटकत होती सतत, मला ती नव्हती आवडत, आणि ज्या पद्धतीने ती निघून गेली ना रात्री अपरात्री चिठ्ठी वगैरे अशी लिहून ठेवून, त्यावरून मी तुला सांगते मला जे काही वाटत होतं तिच्याबद्दल ते खरं होतं, हे सिद्ध सुद्धा झाले आता, बरोबर ना? सारंग, मला काही कळतच नाही। सारंग सर करत त्या पोरीने काय जादू केली तुझ्यावर? चल चल बस, आता बस, खाऊन घे, बस। मी सांगितलं अस्मीला ती पिढा गेली आहे ना आपल्या घरातून तर काहीतरी गोडधोड कर। तिने खूप प्रेमाने तुझ्यासाठी शिरा बनवलाय रे, ती बघ जरा तिच्याकडे, कशी बिचारी तात्काळत उभी आहे तिथे। अस्मी, ये तू इथे। वाढ त्याला।
सारंग कम ऑन, इतक्या प्रेमाने तिने बनवलंय, ऍटलीस्ट ट्राय कर. आणि हे प्रेम मला नको असेल तर सारंग, एका महिन्याभरापूर्वी तू ह्याच मुलीसाठी वेडा होतास, आठवतोय ना? ज्या अस्मीसाठी मी वेडा होतो नाही ती ही अस्मी नाहीये. ही बदलली. या घरात जेव्हा ही परत आली ना तेव्हा तिने स्वतःहून कबूल केलंय की जगन्नाथच्या कटात ती सामील होती. मला तिच्यावर विश्वास नाहीये. मी खरा होतोय, मी खरंच प्रेम केलं होतं हिच्यावर, पण मी हिच्या बाबतीत साशंक आहे. सारंग, अस्मी रडू नकोस बाळा. बघ जरा, बघ हिच्याकडे. हिच्या बाबतीत तू साशंक आहेस, हिच्या. आणि त्या चोरट्या पोरीची काय खात्री आहे तुला? हा, ती बरोबर आहे. सारंग, हे तुझं वागणं तुला दुहेरी नाही का रे वाटत? हिने काय काय सहन केलंय माहितीये ना तुझ्यासाठी? त्या जगन्नाथने हिला किडनॅप केलं होतं. हिला कसं वाटेल तसं वागवलं. तुला माहितीये ना तो काय काय करू शकतो ते? तो चांगला माणूस नाहीये, पण हिने ते सगळं सहन केलं तुझ्यासाठी. हिचं प्रेम आहे तुझ्यावर. इथे सुद्धा आता ती राहतीये ना, ती तुझ्यासाठी झुरतीये म्हणून. आणि तिच्यावर तू विश्वास नाही ठेवत. ती कशी खरी आहे, ती कशी निर्दोष आहे, याचे पुरावे तिच्याकडून तू मागतोयस. तिला प्रेशर देतोयस. हे बरोबर करतोयस असं वाटतंय तुला? हा, ही बिचारी साधी आहे म्हणून हे सगळं सहन करते. सावलीने काहीच सहन नाही केलं आई. ज्या दिवशी सावली या घरात आली ना त्या दिवशीपासून किचन मध्ये राहते येते. टेबल आहे ना किचन मध्ये, त्याच्या बाजूला झोपते ग सावली. आपण तिला या घरात झोपण्यासाठी पण जागा दिली नाही. ती आल्यापासून कोणी तिच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत नाही. माणूस म्हणून पण कोणी चांगलं वागलं नाही ग तिच्याशी. सगळं सहन केलं तिने. सावलीमध्ये आणि हिच्यामध्ये तुलना नाही होऊ शकत. प्लीज. अगदी बरोबर बोललास तू. नाहीच होऊ शकत आणि करूही नकोस. अस्मी आणि त्या चोरट्या पोरीची तुलना करायचीच नाही आपण, कारण ही पोरगी खरी. हिने काय केलं? अस्मीनी आल्या आल्या कबुली देऊन टाकली आपल्या गुन्ह्याची. केलं ना, कारण ही खरी आहे. आणि त्या पोरीने काय केलं? ती आली आपल्या घरात. आधी काय दाखवलं? मी बिचारी कशी गरीब आहे, चांगली आहे स्वभावाने. मग तुझ्यावर प्रेमाचं जाळं टाकलं, तुझा विश्वास संपादन केला, तुला आपलंसं केलं, आणि मग जाताना आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. हे बरोबर केलं तिने? हा, या सगळ्यावरून सिद्ध होतंय की मला जे काही वाटते ना तिच्याबद्दल ते अगदी बरोबर आहे. सारंग, तू पुन्हा एकदा फसलास रे. कबूल कर, फसलास तू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.